व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. मी गणेश आठवे, तुमचं गणेश आठवे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आता मी आलो आहे डॉकयार्डला, म्हणजे माझगावला. तर माझगावला येण्याचं कारण की इथे मानाची पालखी असते गावदेवीची. तर आपण आलो आहे पहिल्यांदा इथे पालखीमध्ये. तर हा पालखी सोहळा कसा असतो हा आपल्याला आज अनुभवायचा आहे. तर आज आहे हनुमान जन्मोत्सव. हनुमान जन्मोत्सव निमित्त इकडे गावदेवीची भरपूर मोठ्या प्रमाणात पालखी इथे धूमधडाक्यात असते. तर त्यानिमित्त आपण आता जाणार आहोत पालखीला. तर पालखीचा इकडचा रूट कसा आहे काय हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सगळं दाखवणार आहे मी. तर पालखी निघाली असेल कारण की भरपूर उशीर झालेला आहे मला. तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि त्याआधी तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा. तर चला आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला उशीर न करता पटकन जायचं आहे. पालखी कुठं पोचली आहे काय हे आता लवकर जायचं आपल्याला. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी बोलूया गणपती बाप्पा मोरया आणि बोला जय हनुमान. व इथं मस्तपैकी आई गावदेवीची पालखी बघा कसं मस्त सजावट केलेलं आहे बघा ना. इथं बनवलेली आहे बघा ना. माझगाव स्टेशनच्या बाहेर आई गावदेवी माता चौक. हा चौकच आहे गावदेवी मातेचा बघा. आणि अशा प्रकारे रोड या आणि आपल्याला जायचं इकडे. तर चला पटकन जाऊया. इथूनच पालखी जाणार आहे. चला जाऊया आतमध्ये. पालखी इकडे समोर. पालखी आलेली आहे. नमस्कार. नमस्कार. देवीचा उदो उदो.
दत्त मंदिरात आलोय आपण. जय बजरंगबली. श्री आई गावदेवीची पालखी आता श्री दत्त मंदिराजवळ आलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवतो इकडचा नजारा. जास्त काय बोलायला वगैरे भेटलं नाही, भरपूर ठिकाणी गर्दी भरपूर आहे. तर पालखीचा जो आनंद आहे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये तो बघायला भेटेल. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. जरा जागा सोडा आजी जरा जागा सोडा. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखली जाणारी माझगाव ताडवाडी. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखली जाणारी माझगावची ताडवाडी बघा. इथं मस्तपैकी थर लावलेले आहेत. आपला गोविंदा गदा घेऊन हंडी फोडताना दाखवला आहे मस्तपैकी. खूप छान वाटतंय. माझगाव ताडवाडी.
बघा इथं फोटोशूट चालू आहे इकडे. इथं फोटोशूट चालू आहे. योगेश फोटो काढतो योगेश. अरे काय भारी फोटो आला आहे, एक नंबर. मस्त फोटो काढला. फोटोग्राफर योगेश चेनवनकर. आणि युट्यूबचं पण फॉलो करा. आणि यूट्यूबला योगेशला फॉलो करा. योगेश तुझं चॅनलचं नाव सांग. ट्रॅव्हल विथ योगेश चेनवनकर. मी तुम्हाला माझा QR कोड देतो, त्याच्यावर पैसे पाठवतो. अरे फोटोग्राफर, प्रोफेशनल फोटोग्राफर. हा हेमंत अत्तावर. जेवढेही गणेश मंडळ आहे त्यांचा ऑफिशियल फोटोग्राफर. आणि कोण मित्रांनो, आता पालखी गेली पुढे, ताडवाडीच्या बाहेर गेली आणि आता आपल्याला भेटले हरीश. हरीश काय बोलतो बाबा? सकाळपासून बिचारा उनले लागले, टोपी बी घालून मस्तपैकी सेफ जागी फिरतोय. काय बोलतो? गेल्या वर्षी जरा उशीर झाला होता, यावर्षी स्टार्टिंग पासून बरं वाटतं. सो मित्रांनो, आता मी आलो आहे साईटला एका ठिकाणी आणि पालखी अजूनही चालू आहे. जी गावदेवीची, माझगाव गावदेवीची पालखी. माझं पहिलं वर्ष होतं. एवढं का आयडिया नव्हती आपल्या आजच्या पालखीचा. तर ही पालखी तुम्हाला आजची कशी वाटली? ही पालखी आहे ना 24 तास चालू असते. म्हणजे कमसे कम मला वाटतं 1:30 सकाळी 9ला निघते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे या सकाळी काहीतरी ती परत आपल्या जागेवर पोचते, म्हणजे आपल्या गडावर. आणि ही मी थोडीच केली आहे आणि मला एका ठिकाणी परत जायचं होतं दुसरीकडे, म्हणजे स्वामींच्या मठात पण जायचं होतं आणि परत आपल्या इथं हनुमान जयंतीचा पण कार्यक्रम आहे. तर त्यामुळे मला ही पालखी जास्त शूट करता आली नाही. सो हा पालखीचा सोहळा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आई गावदेवीचा भरपूर सारी मजा आली, भरपूर सारे आपले मित्र पण भेटले त्या पालखीमध्ये. सो हा पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आई गावदेवीचा उदो होतो. गणपती बाप्पा मोरया.